घर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं घर असावं. आणि हे माझं वैयक्तिक मत आहे की खरंच छोटं का असेना, अगदी अगदी छोटं म्हणजे 10x10चं का असेना, पण तुमचं स्वतःचं एक घर असलंच पाहिजे. कारण ती फिलिंग खूप वेगळी असते तुमच्या त्या घरामध्ये. खरंच तुम्ही म्हणजे ते घर तुमच्यासाठी सर्वस्व असतं. त्या घरामध्ये इतके छान वाइब्स असतात की येस, हे माझं घर आहे. हे फिलिंगच खूपच सुखावा देणारं असतं. खूप साऱ्या जणांचं असं असतं की नाही, आम्ही घेऊ नाही शकत, आम्हाला जमणार नाही. वर्षानुवर्ष काही लोक रेंटने राहतात. जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये थोडीशी अमाऊंट ॲड करून तुमचा EMI गेला असता आणि आज तुम्ही त्या घराचे मालक असला असतात. किती 12 महिन्याची ॲग्रीमेंट असते, कोणाची 5 वर्षाची ॲग्रीमेंट असते घराची जेव्हा तुम्ही रेंटने राहता. पण एक सतत टांगती तलवार असते की कधी घरमालक येईल तुमचा आणि सांगेल की घर खाली करा आणि तुम्हाला दुसरं घर शोधावं लागतं. असते कधी कधी घरमालकाचाही नाईलाज असतो, त्याचीही काही गरज असू शकते आणि अशा गोष्टी होतात. त्यापेक्षा छोटं का होईना, थोडीशी हिंमत करा, थोडीशी जमवाजमव करा. नक्की प्रत्येकाचं स्वप्न ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे. मग एरिया मॅटर नाही करत, तुम्ही किती मोठं घर घेतलं ते मॅटर नाही करत. आणि एक गोष्ट, कधीही कम्पॅरिझन करू नका. ह्याने इथे घर घेतलं म्हणून मला तिथेच पाहिजे, त्याचं असं, ह्याचं असं, तिचं असं नाही. घर असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग ते तुम्ही कुठे घेता, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही घरं घ्या. आजकाल खूप साऱ्या लोन हा प्रकार आहे. पहिलं तितकंसं लोकांना काही माहिती पण नव्हतं, पण आता इतक्या साऱ्या हाऊसिंग कंपनी हाऊसिंग लोन अवेलेबल करून देतात कंपनी. सो सगळं व्यवस्थित होतं. फक्त एक गोष्ट असते की एक ती किक, म्हणजे एक तो पुश हवा असतो की अरे नाही, घर घ्यायचं आहे. खूप साऱ्या वेळेला असं होतं की खूप सारे जण नातेवाईकांकडनं अपेक्षा करतात की ह्याने मला 5 लाख द्यावे, त्याने मला 10 लाख द्यावे, मग मी घर घेईन, उरलेल्या अमाऊंटचं लोन करेन. की नाही, ही अपेक्षा तर बिलकुलही करू नका की 5-10 लाख रुपये तुम्हाला कोणतरी देईल आणि मग तुम्ही घर घ्याल. खूप मोठी गोष्ट आहे घर घेणं. 10-10, 20-20 वर्षाचं लोनचं टेन्युअर असतं. इतके वर्ष आपल्याला लोन पे करायचा असतो. अगदी तुमच्या आईवडिलांकडनं पण अपेक्षा करू नका की तुम्हाला ते खूप सारी मदत करतील. मग त्यांनी मदत करून कोणी घर घेईल ना, की खूप सारी. स्वतःच्या कष्टाचं हवं. मग मी सारखं बोलते, छोटं का असेना पण स्वतःच्या कष्टाचं घर हवं. मग तिथे तुम्ही म्हणू शकता येस, हे माझं घर आहे. इथे कोणी काही केलेलं नसेल, त्या घरात ना वाद नसतात. की आजकाल खूप साऱ्या गोष्टी होतात. तो वेगळा इश्यू आहे की वाद असतात प्रॉपर्टीजवरनं वगैरे. तो मुद्दाच नाही आहे. माझं एक सिम्पल साधं म्हणणं आहे की छोटं का होईना तुमचं घर घ्या. कधी कधी ना एक मोटिवेशन हवं असतं. दरवेळेला पैशांची मदत नको हवी असते. एक पुश हवा असतो, अरे घे ना, होतं सगळं छान होतं. खूप साऱ्या मग वाटा जेव्हा तुम्ही फोकस करता की येस मला घर घ्यायचं आहे, जेव्हा तुमचा फोकस त्या घर घेण्याकडे जाईल ना, तेव्हा मग कोणतरी घर सुचवेल, कोणतीतरी चांगला फायनान्शियल ॲडवाईस देऊन जाईल तुम्हाला की असं नाही असं करा, आणि ती गोष्ट होऊन जाते. सुरुवातीला जेव्हा पहिला EMI जातो तुमच्या पगारातून तेव्हा थोडंसं आपल्याला होतं, कारण इतकी मोठी अमाऊंट जाणार असते, ती आपण यूज टू नसतो. पण नंतर हळूहळू सवय होते. आहे त्या पैशांमध्ये तुम्ही मॅनेज करायला शिकता. सो खूप छान. थोडा स्ट्रगल असतो, थोडी ॲडजस्टमेंट असते, पण सुख असतं, समाधान असतं की येस, काहीतरी मी केलं आहे, माझ्या जीवावर मी काहीतरी केलं आहे. सो ज्यांना ज्यांना थोडासा किंतु की घेऊ की नको घेऊ, काय करू, नक्की आयुष्यात एकदा तरी हा प्रयत्न नक्की करा की नाही, बस झालं, आता मला नाही राहायचं भाड्याच्या घरात किंवा कोणत्याही, ठीक आहे, मला माझं एक छोटंसं का होईना मला माझं घर करायचं आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत एकदा सांगते, हे माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे.
पण तरी देखील मला असं नेहमी वाटतं की ज्याने त्याने ना आयुष्यात येऊन काहीतरी थोडं अचीव केलं पाहिजे आणि तेही स्वतःच्या स्वकष्टावर, कुणावरही डिपेंड न राहता. थँक्यू सो मच.